छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे। सकाळीच लोक आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। एक जण पोलीस स्टेशनमध्ये जात आहे आणि इथून मतदान करत आहे। सुखद गोष्ट म्हणजे संभाजीनगरमध्ये मी खडकेश्वर भागात आहे आणि या ठिकाणी सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। खास करून ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आहेत आणि ही सगळे मतदानासाठी या ठिकाणी रांगेत उभे आहेत। गेल्या वेळेस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 64% मतदान झालं होतं। यावेळेस मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाकडून खास प्रयत्न केले गेल्याचं सांगण्यात येण्यात होतं आणि आज सकाळीच मतदाराच्या रांगा म्हणजे निश्चितपणे एक सुखद चित्र म्हणावं लागेल। आरोप प्रत्यारोप संपले, कोण होणार मुख्यमंत्री, कोण होणार उपमुख्यमंत्री हे सगळं झालंय। आता फक्त उरलं आहे ते मतदान आणि मतदानासाठी ही सगळी मंडळी इथे रांगेत उभी आहेत। आपण हे सकाळी पहिल्यांदा मतदान करतेस? नाही, केलंय याआधी? काय आवाहन करा लोकांना? सगळ्यांनी मतदान करायलाच पाहिजे, मस्ट आहे सगळ्यांनी मतदान। आपण बघतोय की अनेक लोक रांगेत या ठिकाणी उभे आहे आणि अशा पद्धतीनं ही सगळी मंडळी सकाळीच 6 पासनं मतदानाच्या साठी इथं रांगेत उभी आहे। निश्चितपणे मतदान करायला पाहिजे। मतदान हा सगळ्यांचा हक्क आहे आणि जर ही अशीच गर्दी या ठिकाणी असेल तर निश्चितपणे मतदानाची टक्के वाढणार, यात कुठलीही शंका नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।